बातमी यवतमाळ जिल्ह्यातल्या कारेगावातली आहे। प्रशासन सामान्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी असतं की कायद्याचे चुकीचे अर्थ लावून सामान्यांची आणखी अडवणूक करण्यासाठी असा प्रश्न पडलेला आहे। याचं कारण म्हणजे कारेगावात प्रशासनानं पारधी वस्तीला दिलेली वागणूक। बरोबर एका वर्षापूर्वी एबीपी माझानं कारेगाव पारधी वस्तीजवळच्या एका शेतातल्या धोकादायक आणि तीव्र उतार असलेल्या विहिरीचं वास्तव उघड केलं होतं। पाण्यासाठी जीव धोक्यात घालून इथून पाणी काढलं जात होतं। त्यानंतर काही दिवस प्रशासनानं टँकरद्वारे पाणी पुरवलं खरं, पण त्यानंतर इथल्या पारधी वस्तीला झुडपी जंगलामध्ये अतिक्रमित ठरवत विहीर बोरवेल करता येणार नाही असं कळवलं। अखेर पाण्यासाठी प्रशासन काही करत नाही म्हणून पारधी वस्तीतल्या लोकांनी वनहक्क कायद्याचा मार्ग अवलंबला। वनहक्क कायद्याच्या तरतुदीनुसार राहत्या जागी घराचा मालकी हक्क, जमिनीचे पट्टे मिळवण्यासाठी यवतमाळ महसूल प्रशासनाकडे अर्ज केले। मात्र प्रशासनानं वनहक्क कायदा 2006च्या नियमांना तिलांजली दिली। नागरिक 1994 पासून राहत असल्याच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष केलं। आदिवासी असूनही बिगर आदिवासी संदर्भातले निकष लागू करत त्यांच्याकडे 3 पिढ्यांपूर्वीचे पुरावे मागत सगळ्यांचे अर्ज फेटाळले। त्याशिवायही धक्कादायक म्हणजे अर्ज फेटाळल्यावर अर्जदाराला अपिलासाठी 60 दिवसांचा अवधी मिळतो। मात्र यासंबंधीची नोटीस चक्क 2 महिने उशिरा म्हणजे फेब्रुवारीची नोटीस एप्रिल महिन्यामध्ये पाठवली।